चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी किती सुंदर पालकच्या पुऱ्या केल्या तुम्ही पाहू शकता. हे बघा, अशी 5, 7, 8 करून घेतल्यात बघा. आपलं तुम्हाला जेवढं पीठ लागते तुम्ही तेवढं घ्या, कारण आता सध्याला तर मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये म्हणून अशी सगळी रेसिपी सांगते कसं केलेलं कसं नाही. थोडासा पालक स्वच्छ धुवून घेतला, एक पिंडी. तर त्याच्यातलं म्हणजे अर्धा किलो पीठ घेतलं बघा, गव्हाचं चपातीचं पीठ. आणि त्याच्यात सगळं मिक्सरला लसूण, थोडीशी हिरवी मिरची, थोडेसे जिरे, असं सर्व मिक्सर करून घ्यायचं बघा. पालकचं सगळं पालकमध्ये टाकायचं मिक्सर करताना. ते पालक वगैरे सगळं बारीक मिक्सरला करायचं आणि ते पिठात टाकायचं. थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं. ते चांगला मळून घ्यायचं बघा. मस्त अशा खुशखुशीत झाल्या पाहिजे आपल्या पुऱ्या. तर तुम्ही पाहू शकता मी असं सुंदरसं पीठ मळून ठेवलं पालकची पुऱ्या. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आमच्या पालकच्या पुऱ्या आवडल्या तर आमच्या तुम्ही चॅनेलला शेअर करा, लाईक करा. कारण मी तुम्हाला आत्ता सध्याला ते काही दाखवलेलं नाही आहे तळायचं कसं. परत तुम्हाला दाखवत तात्पुरतं थोडंसं केले तर तुम्ही बघू शकता. कारण की खूप सुंदर लागते बघा. चहाबरोबर म्हणा, थोडीशी चटणी नारळची करायची. तुम्ही कोणची पण चटणी केली तरी छान छान, दह्याबरोबर सुद्धा खूप सुंदर लागतात पालकच्या पुऱ्या. तुम्हाला आमच्या पालकच्या पुऱ्या आवडल्या असेल तर आमच्या चॅनेलला तुम्ही शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. येशूला आमेन.